मी समर्थ एपी स्पोर्ट यांनी देखील अगदी हातामधला सामना कालच्या दिवसामध्ये गमावला आणि दोन्ही संघ एक एक सामना पराभूत झालेत. ही मॅच जिंकायची आहे. जो संघ जिंकेल त्याला पुढचा सामना खेळण्यासाठी संधी प्राप्त होणार आहे आणि जो संघ पराभूत होईल त्यांचा मात्र प्रवास इथे थांबणार आहे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती प्रहार चांगला केला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का नाही. पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय राहुल शेट्टी आणि दिमागदार फटका खेळलाय रुबाबदार. बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. राहुल शेट्टी यांच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला चौकार आलाय. कालच्या दिवसामध्ये बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडेसे पाठीमागे राहिले होते, त्याचाच फटका मात्र टीमला लागला. यावेळेस खोलत टाकलाय बॉल. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले तर नवी मुंबईचे आहेत. ऑल इंडिया आयकॉन मोनी क्रिकेट स्पर्धा खेळतात. आता कमबॅक चांगलं केलेलं आहे. गंगाधर इंगोले यांनी यॉर्करचा वार इथे केला आणि या बॉलला सन्मान द्यायला भाग पाडलं. सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळालेली. आता स्ट्रायकर एंडला बॅटिंगमध्ये वासोळे गावचे विश्वनाथ दानवले. पण पहिला बॉल चौकार आला, तदनंतर मात्र एक सिंगल आले. यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला. आता विश्वनाथ दानवले बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. गंगाधर इंगोली, श्रीकृष्ण दिवा या टीमकडून जर पाहिलं तर सातत्याने नवी मुंबईचं क्रिकेट गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस स्विचिटचा फटका, चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार, मिळतील धाबा 4. चौकार. आहे गोलंदाजाच्या वेगाचा इथे वापर केला. यालाच म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती बरी, आणि त्या युक्तीचा इथे वापर केलाय. बॅटिंग करताना वासोळे गावच्या विश्वनाथ दानवले यांनी हा स्विचिटचा फटका खेळत बॉल पाठवला सीमापार. यावेळेस प्ले डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू हाताला गंगाधर इंगोले यांनी चौकाराला प्रत्युत्तर देत असताना आणखीन एक चांगला चेंडू हाताला विश्वनाथ दानवले. धक्का क्रमांक पहिला स्वामी समर्थ एपी स्पोर्ट या टीमला. गंगाधर इंगोले यांनी आता महत्वपूर्ण विकेट मिळवलेली आहे. भन्नाट वेग घेतो यष्ट्यांचा वेध आणि इथे ड्रीम बॉल टाकला आणि फलंदाज विश्वनाथ दानवले क्लीन बोल्ड झाले. टीम श्री स्वामी समर्थ एपी स्पोर्ट्स या टीमला धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे आणि पहिलं सुयश गोपी दादा प्रतिष्ठान या टीमला प्राप्त करून दिले. ऑल इंडिया आयकॉन श्रीकृष्ण दिवा गंगाधर इंगोले यांनी. धावसंख्या किती आहे तर 9 धावा 1 गडी बाद. नवीन फलंदाज कालगावचे सचिन सूर्यवंशी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्या. एक महत्त्वाची विकेट. विश्वनाथ दानवले माघारी परतलेत. प्रोजेक्टेड स्कोरचं सांगणं आहे की 68 धावापर्यंत धावसंख्या जाऊ शकते, परंतु विकेट गेल्यानंतर कुठेतरी दबाव आपल्याला पाहायला मिळेल. गंगाधर इंगवले 2 चौकार गोलंदाजीवरती आले, परंतु एक महत्त्वाची विकेट देखील प्राप्त केली आहे. ऑल इंडिया आयकॉन म्हणून आता खेळ चांगला करावा लागेल दोन्ही आयकॉनला आणि तोच खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन सूर्यवंशी स्ट्रायकर एंड आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद झाला विश्वनाथ दानवले. वेगात टाकलाय बॉल आणि बॅटचा कॉर्डिनेशन नव्हतं. डॉट बॉलची समाप्ती. निश्चित एखादी विकेट तुम्हाला मिळते का आणि त्यानंतरचा बॉल तुम्ही डॉट टाकता काय, हे गंगाधर इंगोले यांनी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलेलं आहे. 5 बॉलच्या पाठीमागे 9 धावा खर्च केलेल्या आहेत. षटकातला शेवटचा बॉल आहे. स्ट्रायकर एंडला सचिन सूर्यवंशी बॅटिंगमध्ये तयार. आणखी एक चांगला चेंडू हाताला. शेवटच्या बॉलवरती देखील सचिन सूर्यवंशी यांना मोठ्या फटक्यामध्ये मारण्यासाठी संधी प्राप्त करून दिलेली नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 ची सांगता होते आणि पहिल्या षटकानंतर 9 वरती 1 अशी अवस्था स्वामी समर्थ एपी स्पोर्ट या टीमची आपल्याला पाहायला मिळते. राहुल शेट्टी यांच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार आला आहे. नंतर जर पाहिलं तर राहुल शेट्टी यांच्या बॅटमधून एक सिंगल आली. 2 बॉलमध्ये 5 वरती खेळत आहेत. आता विश्वनाथ दानवले माघारी परतल्यानंतर सचिन सूर्यवंशी यांनी आतापर्यंत 2 बॉल खेळले, एकही धाव त्यांच्या बॅटमधून आलेले नाही आहे. पहिल्या षटकामध्ये निलेसर कुठेतरी दबाव आपल्याला पाहायला मिळतोय टीम स्वामी समर्थ एपी स्पोर्ट या टीमवरती. निश्चित पॉवर प्ले मध्ये फक्त या टीमला 90 धावा मिळालेल्या आहेत आणि एक
फलंदाज या टीमने गमावलेला आहे. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. सुरुवात जर आपण पाहिलं तर दिमागदार केली होती टीम श्री स्वामी समर्थ एपी स्पोर्ट्स या टीमने. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की राहुल शेट्टी यांनी अगदी पहिलाच बॉल सीमारेषा पार पाठवला होता, परंतु आता त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल. परंतु ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2चा कारभार हाताळण्यासाठी बनपुरी गावचे अतुल भालेकर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पाटण तालुक्याचे मलिंगा. अगदी अतुल भालेकर आले गोलंदाजीसाठी. अतुल भालेकर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. या अगोदरच्या मॅच मध्ये चांगलं षटक हाताळलं होतं आपल्या टीमच्या माध्यमातून. गोपीदादा प्रतिष्ठान या टीमच्या माध्यमातून चांगलं षटक हाताळलं होतं. यावेळेस डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत नितीन आणि बॉलला अडवलं. एकच धाव राहुल शेट्टीच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळते. पाठीमागच्या मॅच मध्ये अतुल भालेकर यांनी असं काय षटक हाताळलं होतं ना की फार कमी धावा दिल्या होत्या आणि इथेही सुरुवात चांगली केली. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला, सिंगल धाव खर्च केली आहे. सिंगल धाव आले. यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक, चांगला चेंडू हाताळलाय. अगदी मिड ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तयार आहेत. एक सिंगल तिथे आले. सिंगल डबलचा गेम. दुसऱ्या षटकामध्ये जसे अतुल भालेकर गोलंदाजीला आले, गंगा इंगोलेने जो दबाव वाढवला होता बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, तोच दबाव पुढे घेऊन जात असताना अतुल भालेकरची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेले. ब्लॉक होल्ड पद्धतीचा चेंडू हाताळला आणि राहुल शेट्टी यांना इम्प्रेस करणारा बॉल आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक सिंगल. अतुल भालेकरच्या षटकाबद्दल काय सांगाल? सुरुवातीच्या 3 बॉलवरती कोणतेही मोठे फटके खेळून दिलेले नाही आहेत. 3 बॉलवरती 3 सिंगल आल्यात. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा हा त्यांनी चांगल्या प्रकारे ठेवलेला आहे. क्रॉस अँगलने गोलंदाजी करतो आणि सर्वच बॉल जर तुम्ही पाहिलेत ना महाराज सर, सर्व बॉल पुढे सोडलेले आहेत, खोलवर टप्प्याचे टाकलेले आहेत आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत फार कमी धावा खर्च केलेल्या आहेत. याही वेळेस अगदी थोडंसं बाहेर निघणारा बॉल, परंतु या बॉलला अगदी बॅटची एज आणि तदनंतर विकेट किपर पृथ्वीराज यादव यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. डॉट बॉलची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते. 12 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. डिओर डायची अशी मॅच दोन्ही संघांसाठी, कारण की हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी गरजेचं आहे आणि याचमुळे जर पाहिलं तर दोन्ही संघ या मॅचमध्ये दमदार प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतील. 12 वरती 1 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. टीम स्वामी समर्थ एपी स्पोर्ट या टीमची यावेळेस रडारमध्ये त्याच्यावरती केले आक्रमण. बुलंदी पॉवरफुल फटका. फलंदाज सचिन सूर्यवंशी, काळगाव आचरेवाडीचे खेळाडू, त्यांच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक, षटकार. बॅटमधून हा मोठा टोला आला. सुरू झाला त्यांच्या बॅटचा बोलबाला. यावेळेस आणखीन एक लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं सीमारेषा पार, आर पार, षटकार. सचिन सूर्यवंशी सेट ऑन फायर. अतुल भालेकर साठी सुरुवातीचे चेंडू चांगले राहिले, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती आक्रमण करत असताना सचिन सूर्यवंशी नावाचा धमाका. आणखीन एक लाजवाब षटकार. बॅटिंग करताना सचिन सूर्यवंशी क्रीजच्या खोलीचा चांगला वापर केला आणि या बॉललाही पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. काय बॅटिंग केले. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना टीम श्री स्वामी समर्थ एपी स्पोर्ट्स या टीमने बनवलेले आहेत धावा 24, 1 गडी बाद. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. गोलंदाजीसाठी आता तिसऱ्या षटकामध्ये कराडचे अजय मोहिते यांना आणलं गेले. कराड क्रिकेट असोसिएशन मध्ये जर पाहिलं तर सातत्याने चांगली गोलंदाजी आतापर्यंत या सीझन मध्ये त्यांनी केली आणि आता अजय मोहिते यांना तिसऱ्या षटकासाठी आणलं गेलंय. 24 धावा, 24 वरती 1. अतुल भालेकरचं षटक जर पाहिलं तर सुरुवातीच्या 4 बॉलवरती फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या 2 बॉलवरती 2 उत्तुंग षटकार आले सचिन सूर्यवंशी यांच्या बॅटमधून. आता अजय मोहिते गोलंदाजीसाठी 24 धावा, 24 वरती 1. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या नाही, परंतु
यावेळेस पहा कमी गतीचा चेंडू हाताळलाय, एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. अजय मोहिते यांच्याकडे वेग नाही, परंतु टप्प्यावरचा ताबा हा चांगला होता आणि हा पहिला बॉल चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे, कारण ओव्हर नंबर 2 मध्ये धावसंख्येचा वेग वाढलाय. बॅटिंग करताना सचिन सूर्यवंशी 13 वरती आहेत आणि राहुल शेट्टी 8 वरती आहेत. यावेळेस पहा फ्लाय स्लिप मध्ये चुकी होताना आपल्याला पाहायला मिळते. सचिन सूर्यवंशी यांच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार येताना पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेऊन बॉल चाललेला आहे पाठीमागच्या बाजूला सरळ 4 धावेंसाठी. बॉल चांगला होता, परंतु बॉलने बॅटची कडा घेतली. फ्लाय स्लिपला हा बॉल थांबवता आलेला नाही आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचले 29 धावा, एक गडी बाद. सचिन सूर्यवंशी यांची बॅटिंग खूप चांगली राहिली. टीम स्वामी समर्थ एपी स्पोर्ट्स संघ सुरुवातीला थोडासा अडचणीमध्ये होता, परंतु 2 षटकार 1 चौकारांच्या साह्याने एक चांगली धावसंख्या उभारताना सचिन सूर्यवंशी आता चौकार षटकार चौकारांची आतिषबाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. काल संधी मिळाली नव्हती, परंतु मिळालेल्या संधीचं सोनं करत असताना आणखीन एक लाजवाब स्ट्रोक षटकार. आतमध्ये काळगाव आचरेवाडीचा सचिन सूर्यवंशी धुडगूस घालतोय मोठ्या फटक्यांचा. आज धडाकेबाज बॅटिंग केली आहे महाराज. 8च बॉल खेळले, 23 बनवलेले आहेत आणि 35 पर्यंत हा संघ जाऊन पोहोचलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय. अजय मोहिते यांनी पहिला बॉल चांगला टाकला, परंतु 2 बॉल आता महागडे टाकलेले आहेत. आता इथून पुढे 3 बॉलच्या पाठीमागे कमबॅक करावं लागेल. या अगोदरच्या 2 बॉलच्या पाठीमागे घडलंय काय याचा विचार करून चालणार नाही. पुढे चांगलं काय करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. बॉल क्रमांक 4. धाबा रोखावा लागतील आता अजय मोहिते यांना, परंतु फुलटॉस बॉल फटका इथे फसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक धावतायत. चुकी होताना पाहायला मिळते. कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं. अगदी रेफर केले टीव्ही अंपायरकडे बिमरसाठी 35 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. सचिन सूर्यवंशी 8 बॉलमध्ये 23 वरती खेळत आहेत आणि बिमरसाठी टीव्ही अंपायरकडे रेफर केलाय. थर्ड अंपायरची भूमिका आपल्याला पाहायला मिळेल. अगदी या बॉलची पडताळणी सुरू आहे. ज्या प्रकारे हा बॉल येथे हाताळलेला आहे अजय मोहिते यांनी आणि त्या बॉलची आता पडताळणी सुरू आहे. योग्य बॉल आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी लॉस आहे, कारण की एका डावामध्ये तुम्ही एकच रिव्ह्यू या ठिकाणी घेऊ शकता आणि बिमरसाठी मात्र रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आला. फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. 37 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॅटची अगदी खालची कडा, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावलाय. हा बॉल चांगला राहिलाय अजय मोहितेचा. निश्चित कराड तालुक्याकडून बिलॉंग करत अजय मोहिते चांगला बॉल टाकतात. कमबॅक चांगला केलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे धावसंख्येचा वेग आता या 2 बॉलच्या पाठीमागे मंदावलेला आहे. धावसंख्या 37, एक गडी बाद. यानंतर अतिरिक्त खेळाडू आपण पाणी बॉटल तयार ठेवा. यानंतर सातारा प्रीमियर लीगची धोरणात्मक वेळ या ठिकाणी तुम्हाला प्रदान केली जाईल. 2 मिनिटाची आहे. षटकातला शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल चांगल्या पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न केलाय. धावा इथे घेतल्या जात आहेत. नक्कीच चांगला प्रयत्न राहिलाय आणि बाउंड्रीसाठी मात्र रेफर केले इथे पंचांनी. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन चला. अतिरिक्त खेळाडू आपल्याला विनंती आहे. तिसरे पंच पाणी करतील कशा प्रकारे हा बॉल अडवलेला आहे आणि त्यानंतर आपण स्कोअर बोर्ड अपडेट करूया आणि दोन्ही संघांपर्यंत आपण त्या धावा पोहोचवूया. तिसरे पंच पाणी करतील की हा बॉल कशा रीतीने बाउंड्री लाईनवरती अडवलेला आहे. अतिरिक्त खेळाडू आपल्याला विनंती की आपण पाणी बॉटल घेऊन चला. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी होतोय. सातारा प्रीमियर लीगची स्ट्रॅटेजिक टाइमआउटची वेळ आहे 2 मिनिटाची आणि प्रत्यक्षात हा बॉल कशा रीतीने अडवलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा तर प्रयत्न केला आहे, परंतु सीमारेषेलगत ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलंय, क्षेत्ररक्षक हवेत झेपावले होते. फक्त आता तो बॉल योग्य रीतीने अडवलाय का नाही याची पडताळणी सुरू आहे आणि
कल्याणी घोरपडे सर त्या ठिकाणी पाहणी करतायत, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. सातारा प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व आहे, आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. तिसरे पंच प्रत्यक्षात पाहणी करतायत. सेप अडवलेला आहे, त्यामुळे ज्या धावा धावून काढलेल्या आहेत त्याच धावा स्कोअर बोर्डमध्ये आपण ऍड करूया. आणि धाव संख्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना धावा बनवलेल्या आहेत 39 धावा टीम श्री स्वामी समर्थ एपी स्पोर्ट्स या टीमने. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता ही संपूर्ण सातारा प्रीमियर लीग कमिटी, त्याचबरोबर सातारा प्रीमियर लीग कमिटीवरती एक विशेष प्रेम ज्यांचं राहिलेलं आहे ते मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आमचे सर्वांचेच परम मित्र आदरणीय बापू धोंडे साहेब, त्याचबरोबर सतीश सनस यांना आपण पाहतोय, अगदी चॉकलेट बॉय सतीश सनस यांचे जर आपण विचार केला पहिल्या दिवसामध्ये सुर्वे टायगर या टीमच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळाले. आणि आता सध्या जर पाहिलं तर एक हँडसम पर्सनॅलिटी, आणि त्यांना माहिती आहे की आता सध्या आराम करायचा आहे. कमिटी मेंबर म्हणून आज संपूर्ण दिवसभर व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतील आमचे सतीश सनस, सह्याद्री स्पोर्ट चे ओनर आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर फोटो सेशन जर आपण त्यांचं पाहिलं तर 100+ आजच्या दिवसामध्ये फोटोग्राफी. अगदी 14 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळलेत गोपीदादा प्रतिष्ठान या टीमने वेळेचा चांगला वापर केलाय. आता गोलंदाजीसाठी सर्वे गावचे आणि पाटण तालुक्यातील पश्चिम महाराष्ट्रामधील एक नामवंत खेळाडू अर्थातच पृथ्वीराज यादव गोलंदाजीसाठी दाखल झालेत. पहिला बॉल राहुल शेट्टी यांच्यासाठी चांगला हाताळलाय, डॉट बॉल आलाय. निश्चित सुरुवात जर आपण पाहिली तर पृथ्वीराज यादव यांनी या बॉलच्या पाठीमागे चांगली केलेली आहे, परंतु राहुल शेट्टी यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. याच मैदानावरती NMPLचं एक पर्व त्यांनी गाजवलेलं आहे. आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत, पुन्हा तयार. रिव्हर्सचा फटका अटेंड करण्याचा प्रयत्न, परंतु हा देखील फटका फसलाय. चांगली गोलंदाजी, 2 बॉल चांगले राहिले पृथ्वीराज यादव यांचे. मनसुबे उधळून लावले राहुल शेट्टी यांचे बॅटिंग करताना. पृथ्वीराज यादव चांगली बॉलिंग करतायत. 2 बॉलच्या पाठीमागे एकही धाव दिलेली नाहीये आणि एका बाजूला राहुल शेट्टी यांना बांधून ठेवलंय, जखडून ठेवलेलं आहे. धाव संख्या जैसे थे. स्वामी समर्थ एपी स्पोर्ट या टीमच्या माध्यमातून राहुल शेट्टी एक ऑल इंडिया आयकॉन नावाला साजेसा खेळ मात्र करता आलेला नाहीये. या मॅच मध्ये संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत राहुल शेट्टी. निश्चित राहुल शेट्टी यांनी आतापर्यंत 8 बॉल खेळले, 90 बनवलेले आहेत. आज स्वतःवरती संयम ठेवलेला आहे, परंतु एका बाजूला सचिन सूर्यवंशी यांची बॅट तळपलेली आहे. महाराज 11 बॉलच्या पाठीमागे 27 धावांचा झुंजार खेळ श्री स्वामी समर्थ आणि एपी स्पोर्ट्स या टीमसाठी केलेला आहे. षटकातले 3 बॉल बाकी आहेत. पृथ्वीराज यादव तयार. सचिन सूर्यवंशी चांगली बॅटिंग करतायत. रनआउटची संधी प्राप्त झाली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये जे बॅटर आतापर्यंत ताकदवान फटके खेळत होते ते मात्र बाद होताना पाहायला मिळत आहेत. टीम स्वामी समर्थ एपी स्पोर्ट या टीमला लागलाय दुसरा धक्का. दुसरा फलंदाज सचिन सूर्यवंशी बाद. थँक्यू. जे फलंदाज चांगली बॅटिंग करत होते सचिन सूर्यवंशी धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. जावली तालुक्यातील दिवदेववाडी गावचे आकाश जुनगरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. आकाश आले हार्ड फलंदाजीसाठी जाणले जातात, परंतु कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ करता आलेला नाहीये. आजच्या दिवसामध्ये चांगली फटकेबाजी करावी लागेल. 1 धाव तर आली. अगदी रनआउटच्या स्वरूपामध्ये आकाश जुनगरे बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखी एक धक्का लागला टीम स्वामी समर्थ एपी स्पोर्ट या टीमला. गरज होती का दुसऱ्या धाब्याची आणि ते धाव घेण्याचा प्रयत्न झाला. कॉलिंग इथे खराब आपल्याला पाहायला मिळते.
एका बाजूला आणखीन एका विकेटचं पतन होते, आणखीन एक फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी जातोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता क्रमांक 5 वरती KSKच्या वाकीचे गणेश कदम मैदानाच्या आतमध्ये येतात, जे ऑलराऊंडर आहे. धावसंख्या 41 वरती 3. षटकातला शेवटचा बॉल पृथ्वीराज यादव यांनी 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2च धावा खर्च केलेल्या आहेत. काय षटक हाताळलंय चिकू यांनी, परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारची बॅटिंग केली होती टीम स्वामी समर्थ AP स्पोर्ट्स या टीमने 3 ओव्हरच्या पाठीमागे, ती उल्लेखनीय होती. परंतु या ओव्हरमध्ये अवघ्या 2च धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. षटकातला शेवटचा बॉल पृथ्वीराज यादव यांनी चांगलं षटक हाताळलं आतापर्यंत. याही बॉलवरती बॉल थोडंसं गती कमी केली, हळुवार पद्धतीने चेंडू हाताळलाय. शेवटचा बॉल देखील डॉट आलाय आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकानंतर धावफलकावरती धावा 41, फक्त 2 धावांचं षटक हाताळलं आणि गोपीदादा प्रतिष्ठान या टीमसाठी मात्र हे षटक चांगलं राहिलंय. चांगली गोलंदाजी. तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात कल्याणी घोरपडे सर, जे ISPLचे हेड कोच म्हणून ज्यांनी काम केलं पहिल्या पर्वामध्ये टायगर ऑफ कोलकाता, आणि त्याचबरोबर अमित गोलतकर सर यांना तुम्ही पाहत आहात. हे ऑफिशियल पंच या क्रिकेट स्पर्धेला तुम्ही पाहत आहात. मैदानाच्या आतमध्ये देखील ऑफिशियल पंच तुम्ही पाहत आहात. एका बाजूला 41 धावा 3 गडी बाद आणि ओव्हर नंबर 4 साठी एका युवा खेळाडूला बोलवलेला आहे, ओमकार भिल्लारे. ओव्हर नंबर 5 मध्ये येतील, जे जावली तालुक्याकडून बिलॉंग करतात. सायकर एंडला राहुल शेट्टी. शेवटच्या षटकामध्ये चांगला खेळ करावा लागेल राहुल शेट्टीला. पहिला बॉल ओमकार भिलारे यांचा अप्रतिम राहिलाय. अगदी वाईडिश टाकण्याचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नामध्ये पूर्णपणे यशस्वी झालेत पहिल्या बॉलवरती. चांगला बॉल टाकलाय ओमकार भिल्लारे यांनी. पृथ्वीराज यादव यांच्या पावलावरती पाऊल ठेवून टाकलेला बॉल राहुल शेट्टी यांना पुन्हा एकदा हा बॉल बांधून ठेवतोय. या बॉलवरती बरोबर मिडल ऑफ द बॅट केलाय आणि बॉलला पाठवलंय कावू कॉर्नर रिजनला, सीमारेषा पार. षटकार. शेवटच्या ओव्हरमध्ये धावसंख्या वाढवणारा फटका आलेला आहे. राहुल शेट्टी आता आक्रमक होत आहेत, मोठ्या फटक्यांचं धाडस मैदानाच्या आतमध्ये करतात आणि ते करावंच लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये आता आक्रमणाशिवाय पर्याय उरलेला नाहीये. धावसंख्या 47, 3 गडी बाद. यावेळेस खूपच बाहेर चेंडू हाताळलाय. कुठेतरी एक वेगळी रणनीती गोलंदाज ओमकार भिलारे यांची आपल्याला पाहायला मिळते. वाईट बॉल आलाय आणि निश्चित हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल ओमकार भिल्लारे यांना. या अगोदरचा पहिला बॉल चांगला टाकला होता, त्यानंतर एक बॉल मोठा फटका खर्च केला. थोडंसं दडपण आहे सायकलिंगला राहुल शेट्टी. याही बॉलवरती नकारात्मक चेंडू सातत्याने हाताळले जात आहेत आणि एक्स्ट्रा रन स्वामी समर्थ AP स्पोर्ट या टीमसाठी खऱ्या अर्थाने ही जमेची बाजू. कारण की धावा कशा येऊ द्यात, शेवटच्या षटकामध्ये धावांची गरज आता टीम स्वामी समर्थ AP स्पोर्टला आहे. धावा कशा येऊत, परंतु धावा महत्वाच्या आहेत आणि त्या धावा आता येत आहेत. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. ओमकार भिल्लारे यांना आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता राहुल शेट्टी यांची शेवटच्या ओव्हरमध्ये बॅट तळपलेली आहे. 11 बॉलच्या पाठीमागे 16 वरती बॅटिंग करताय. षटकातला तिसरा बॉल. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळलाय. सुरुवातीचे 2 बॉल नकारात्मक जरूर राहिले, परंतु या बॉलवरती संघाला इम्प्रेस करणारा बॉल हाताळलाय ओमकार भिलारे या गोलंदाजाने. निश्चित हा बॉल वाकाडण्याजोगा होता, कारण या अगोदरचे बॉल 2 दिशाहीन होते आणि इथे आता तिसऱ्या पंचाने रेफर केलेला आहे ओव्हर स्टेपिंगसाठी. तिसरे पंच आता पाहणी करतील. ऑनफिल्ड पंचांनी रेफर केले तिसऱ्या पंचांकडे.
ओमकार भिल्लार यांनी जो बॉल हाताळलेला आहे ना, तो कशा प्रकारे हाताळलेला आहे? सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 आणि पंचाने सांगितलं की योग्य बॉल आहे. चला मॅच सुरू करा. एक्कावन्न धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटची 3 मिनिटं राहिलेत आणि 3 बॉल देखील शिल्लक आहेत. पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर अगदी तंतोतंत वेळेवरती या ठिकाणी चालत असताना संघ गोपीदादा प्रतिष्ठान यावेळेस पहा मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळतं. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. डीपमध्ये एक धाव तर घेतली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा घेतल्या, संघाची धावसंख्या 2 ने वाढले. धावसंख्या 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. निश्चित आता या ओव्हरच्या पाठीमागे जर आपण ओमकार भिल्लार यांची गोलंदाजी पाहिली, काही बॉल दिशाहीन, काही बॉल चांगले, परंतु राहुल शेट्टी यांची बॅट तळपले हे महत्वाचं आहे. टीम श्री स्वामी समर्थ एपी स्पोर्ट्स या टीमच्या दृष्टीने जर आपण हा डाव पाहिला तर बॉलर तयार. फुलटॉस बॉल, त्याच्यावरती मात्र फटका फसलाय. बॉलच्या खाली नितीन पनाळे कॅच पकडले. फलंदाज राहुल शेट्टी ऑल इंडिया खेळाडू माघारी. धक्का क्रमांक आणखीन एक लागलेला आहे. टीम स्वामी समर्थ एपी स्पोर्ट्स या टीमला कन्वर्ट करू शकले नाही मोठ्या फटक्यामध्ये या बॉलला, आणि उंची जास्त लांबी कमी बॉल हवेत उभा राहिला आणि क्षेत्ररक्षक सहजरित्या बॉलच्या खाली आले आणि हा कॅच कंप्लीट केलाय. षटकातला आता शेवटचा बॉल आहे जो टार्गेट सेट करणारा असेल. पहिला डाव तुम्ही पाहत आहात. टीम श्री स्वामी समर्थ एपी स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध गोपी दादा प्रतिष्ठान. धावसंख्या 54, 54 धावा, 4 गडी बाद. मध्ये आपण करेक्शन करूया. 53 धावा आहेत याची आपण नोंद घ्या आणि शेवटचा बॉल शेष आहे. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी भरत सनस, गाव भालेकर, तालुका जावली. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येईल. या डावातला धावसंख्या 53, 53 धावा, 4 गडी बाद. शेवटच्या बॉलवरती ड्राईव्ह केलं, 1 धाव तर आले. दुसरी धाव वेगाने घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण झाल्याने रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात भरत सनस. आणि पहिल्या डावाचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या डावानंतर टीमची धावसंख्या 54 या आकड्यावरती. 55 धाव्यांचं टार्गेट या ठिकाणी दिलं जाईल टीम गोपीदादा प्रतिष्ठान या टीमला. मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रथमतः वाई तालुक्यातील खऱ्या अर्थाने अनेक क्रिकेट स्पर्धेंना ज्यांची उपस्थिती नेहमी राहते, त्याचबरोबर वाई तालुका म्हटलं की एक क्रिकेट दर्दी प्रेक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे, आमचे मार्गदर्शक प्रेमानंद चोरट साहेब यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी बापू पाटे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण वाई तालुक्यातील क्रिकेट प्रेमी प्रेमानंद दादा चोरट यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत.
निश्चित तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात की 12वा खेळाडू क्रिकेटमध्ये किती महत्त्वाचा आहे. असे बरेचसे 12वे खेळाडू क्रिकेटमध्ये आपण पाहिलेले आहेत जे आता स्ट्रायकर फलंदाज आहेत आणि याच्यामध्ये 12वे खेळाडू म्हणून आज काम करतायत तुषार आणि अजय, त्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. आणि tenniscricket.in खास करून ही गोष्ट टिपलेली आहे, कारण 12व्या खेळाडूचं काम करणं हे किती महत्त्वाचं आहे. आणि एक दिवस असा येतो ना की 12वा खेळाडू हा त्या टीमचा एक प्रमुख खेळाडू म्हणून आपण अनेकदा पाहिलेला आहे आणि आज 12व्या खेळाडूंना दाखवण्याचा प्रयत्न tenniscricket.in ने केलेला आहे. आज अगदी टेनिस बॉल विश्वामध्ये जे खेळाडू सध्याच्या घडीला नावलौकिक कमावला त्यामध्ये केतन म्हात्रेचं तुम्ही नाव घ्या, कारण की असे अनेक खेळाडू जे आपल्या ग्रामीण संघामधून 12वा खेळाडू म्हणून राहिले आणि त्यानंतर जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये स्वतःच्या नावाची छाप सोडले. त्यामुळे मित्रांनो 12वा खेळाडू म्हणजे स्वतःला कधी कमी समजू नका, कारण की तुम्ही तुमच्या 15च्या स्क्वॉडमध्ये आहात हे देखील खूप महत्त्वाचे आहे. असे अनेक जण असतील जे सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये 15मध्ये येण्यासाठी धडपड करत असेल, परंतु तुम्हाला तुमच्या टीमने 15च्या स्क्वॉडमध्ये ठेवलंय हे देखील महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांना जागवण्याचा प्रयत्न tenniscricket.in ने केलेला आहे, कारण 12व्या खेळाडूचं महत्त्व हे क्रिकेटमध्ये तितकंच महत्त्वाचं आहे. कारण 12व्या खेळाडूचं काम हे तितकंच महत्त्वाचं असतं, कारण कोणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेला आहे, स्कोर किती झालेला आहे, कोणी फटका खेळलेला आहे याची तंतोतंत माहिती 12वे खेळाडू पुरवत असतात. परंतु एका बाजूला आता गोपी दादा प्रतिष्ठान संघ तयार होतोय बॅटिंगसाठी. या टीमला धावसंख्येचा आता चेक, पाठलाग करायचा आहे. चला दोन्ही टीमला मी विनंती करू की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. या स्पर्धेचे ऑफिशियल स्पॉन्सर्स आणि त्यांचा नामोल्लेख आम्ही इथून पुढे करत आहोत. चला दोन्ही टीम, फिल्डिंग करणारी टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा प्लीज, आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे, अर्थातच या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बहुमूल्य सहकार्य करण्यात आलंय, भोर तालुक्यातील खऱ्या अर्थाने मोठे क्रिकेट प्रेमी, त्याचबरोबर भोर तालुक्याच्या क्रिकेटचे आधारस्तंभ ज्यांना मानलं जातं, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस सुनील धोंडे बापू यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. महाराष्ट्र पोलीस आपलं मनापासून सरसे स्वागत आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या विशेष सहकार्यातून देण्यात आलंय, सातारा जावलीचे कार्यसम्राट आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब यांच्या विशेष सहकार्यातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलंय. त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषद सदस्य आणि सातारा जिल्हा परिषद भाजपा गटाचे गटनेते माननीय श्री राजू भैया भोसले साहेब यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. त्याचबरोबर समाजसेवक उद्योजक RR कंस्ट्रक्शन संतोष दादा भोसले यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर समन्वय युवा मंच परळी विभाग अध्यक्ष, त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष उरमुडी प्रीमियर लीग अजित दादा जाधव यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. अध्यक्ष समन्वय उरमुडी क्रिकेट असोसिएशन आणि त्याचबरोबर सातारा प्रीमियर लीगचे आयोजक सुशील दादा डफळ यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या क्रिकेट स्पर्धेचं रोख रक्कम 1 लाख रुपये ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य करण्यात आलंय, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री पालघर, नवी मुंबई नगरीचे भाग्यविधाते, नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलंय. त्यांचं सहकार्य राहिलंय. माजी खासदार संजूजी नाईक साहेब असतील, माजी आमदार संदीपजी नाईक साहेब असतील, त्याचबरोबर विशेष सहकार्य खऱ्या अर्थाने युवा नेते माजी महापौर सागरजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभले. आणि या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य, मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभलंय, अर्थातच नवनिर्वाचित नगरसेवक श्री संदीप दादा म्हात्रे साहेब यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आले, बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे विद्यमान अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी साहेब आणि उपाध्यक्ष माननीय श्री संदीप दादा शेलार साहेब यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी सातारा प्रीमियर लीग साठी स्पॉन्सर करण्यात आले, त्यांचं देखील मनापासून आभार. सातारा प्रीमियर लीगचे किट पार्टनर सनस स्पोर्ट्स श्री गणपत शेठ सनस आपलं देखील मनापासून आभार. ऑक्शनसाठी ज्यांच्या माध्यमातून विधी बँक्वेट हॉल
उपलब्ध करून देण्यात आला. सौभाग्यवती ॲडव्होकेट सायलीताई नारायण शिंदे, नवनिर्वाचित नगरसेविका, त्याचबरोबर आदरणीय नारायण शिंदे अण्णा लोकप्रिय समाजसेवक यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. चला मॅचला लगेच सुरुवात करा. त्याचबरोबर राधिका ज्वेलर्स यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत, कारण या क्रिकेट स्पर्धेसाठी विशेष टॉस आपण बनवला आहे, तब्बल 21 ग्रॅम चांदीचा. हे सौजन्य राधिका ज्वेलर्स श्री कैलाश दादा यमगर साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. त्यामुळे जेवढे स्पॉन्सर आहेत सातारा प्रीमियर लीगचे, त्या सर्व स्पॉन्सरचं मनापासून आम्ही आभार मानत आहोत. कॉमबॉक्समध्ये जाऊया आणि सेकंड इनिंगची कहाणी कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूया. धन्यवाद. चला, दोन्ही संघांना विनंती आहे की आता आपण सामना सुरू करा. एका बाजूला धावा बनवायच्या आहेत, त्या 55 आणि येणारे बॉल 30 आहेत. एका बाजूला टीम श्री स्वामी समर्थ AP स्पोर्ट्सच्या टीमने बॅटिंग केलेली आहे. एका बाजूला आता टीम गोपी दादा प्रतिष्ठान हा संघ धावसंख्येचा पाठलाग करेल. दोन्ही संघांना आपण सेकंड इनिंगसाठी देऊया शुभेच्छा. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. गंगाधर इंगोले ऑल इंडिया आयकॉन आणि पृथ्वीराज जाधव, आणि षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजी मार्गवरती किशोर काटे पहिला बॉल टाकतील सेकंड इनिंगचा. पहिलाच बॉल संयमाने खेळण्याचा प्रयत्न, ताकासूर लावू दिला नाही, हा बॉल डॉट आलाय. चिखलीवाडी कुंभारगावचे किशोर काटे गोलंदाजीसाठी आलेत आणि पहिला बॉल चांगला हाताळलाय. आणि आजच्या दिवसामध्ये सातारा प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं जी सूचना पहिल्या दिवसामध्ये दिली होती, कालच्या दिवसामध्ये दिली होती, ती सूचना आजच्या दिवसामध्ये देखील आम्ही देतोय की खेळाडूंचा खेळ झाल्यानंतरच तुम्ही पारितोषिक लावू शकता. आणि खेळाडू खेळत असताना कोणत्याही बक्षिसाची घोषणा या ठिकाणी होणार नाही, याची दक्षता आमच्या संपूर्ण प्रेक्षकांनी घ्यायची आहे. तुम्ही खेळाडूचा खेळ पाहून त्यानंतर तुम्ही त्यांना पारितोषिक देऊ शकता. बॉल क्रमांक 2 चांगल्या प्रकारे फटका खेळलाय, बॅकअप नाहीये, कलात्मक स्ट्रोक, अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. एका बाजूला या बॉलच्या पाठीमागे 4 धावा आलेल्या आहेत. पृथ्वीराज जाधव यांनी कलात्मक फटका खेळला. किशोर काटे पुन्हा तयार, भेदकता आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती तयार होतील. बॉल क्रमांक 3 घेऊन येतील. एका बाजूला पाटण तालुक्यातील दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, याही वेळेला मनसुबे उधळून लावलेले आहेत. हा बॉल डॉट टाकलाय. चांगला चेंडू हाताळलाय आणि किशोर काटेचं कौतुक करेन. सुरुवातीचा पहिला बॉल डॉट बॉल आला, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर देखील डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जरी बॅटिंग करत असताना टीम स्वामी समर्थ AP स्पोर्टने जास्त धावा बनवले नाही, तरी देखील पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा वाढवतोय. यावेळेला हा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न आहे, परंतु किशोर काटे यांची कमाल. आज याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. कमी धावसंख्येचा सामना आणि त्याच्यामध्ये लढावं लागेल. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 4च धाबा धापलकावरती लागल्या गेल्या. गंगाधर इंगोले त्याचबरोबर पृथ्वीराज यादव. समीकरण जर आपण पाहिलं तर 26 बॉल, आता 51 धाबांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी दबाव वाढवतोय किशोर काटे. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलाय समोरच्या बाजूला, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे आणखीन 4 चौकार. अगदी पायामध्ये बॉल होता आणि पृथ्वीराज यादव याच फटक्यासाठी जाणला जातो. समोरच्या दिशेत चांगला फटका खेळलाय. 4 धावा येत आहेत आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 5 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती. षटकातला शेवटचा बॉल. किशोर काटे पुन्हा तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. एका बाजूला पृथ्वीराज यादव पुन्हा तयार, चांगली बॅटिंग केली आहे. फक्त फ्लिक केलाय, बॉल पाठवला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि पृथ्वीराज यादव यांचा फटका आहे नादखुळा. बॉल सीमारेषा पार, षटकार.
पृथ्वीराज यादव यांच्या बॅटमधून नो लुक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. अनेक वेळा हे फटके आपण पृथ्वीराज यादव यांच्या बॅटमधून पाहत असतो आणि सातारा प्रीमियर लीग मध्ये देखील पृथ्वीराज यादव ब्रँडेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 14 धावा धावफलकावरती किशोर काटे यांनी पहिल्या सुरुवातीच्या 3 बॉलवरती 4 बॉलवरती थांबवलं होतं, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती आक्रमण केलं. 14 धावा धावफलकावरती. काय स्ट्रोक खेळला होता. अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये पृथ्वीराज यादव यांनी अशा प्रकारचा नो लुक स्ट्रोक खेळलेला आहे. हा त्यांचा एक ट्रेडमार्क स्ट्रोक आता बनलेला आहे आणि हा बॉल त्यांनी सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. नो लुक फटका खेळला, त्या फटक्याकडे पाहिलंही नाही आणि त्या बॉलने सीमारेषा ओलांडली. फुलटॉसला अगदी योग्य न्याय दिला आणि बॉल पाठवला सीमारेषा पार. ओव्हर नंबर 2 ला होईल सुरुवात, परंतु पहा नो लुकचा स्ट्रोक, अफलातून स्ट्रोक. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. एका बाजूला पहा पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्टमध्ये नो लुक. सर्व अँगलने tenniscricket.in ने हा स्ट्रोक दाखवलेला आहे आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. ओव्हर नंबर 2 साठी अडचणीच्या पेचामध्ये संघ आहे. श्री स्वामी समर्थ AP स्पोर्ट्स बाहेर काढावं लागेल, संकटमोचक बनावं लागेल आणि वाकी गावचा गणेश कदम जो एक चांगला ऑलराऊंडर आहे, KSKचा एक नामवंत खेळाडू आहे, गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. गुणवत्ता याही खेळाडूकडे चांगली आहे. कमबॅक चांगलं करावं लागेल. गणेश कदम पुन्हा तयार. राईट आर्म वर द विकेट. टॅप केलाय बॉलला. समोर खेळाडू आहेत का? हो आहेत. लॉंग ऑनला एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. अगदी मास्टर माइंड खेळी आपल्याला पाहायला मिळते सलामीच्या जोडीमध्ये, कारण की एका बाजूला पृथ्वीराज यादव यांची बॅट बोलू लागले आणि कुठेतरी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. गंगा इंगोले यांच्या बॅटमधून एक सिंगल आले आणि सातत्याने पृथ्वीराज यादव यांना अटॅकिंग क्रिकेटसाठी मात्र स्ट्राईक दिला जातोय. एक चांगली स्ट्रॅटर्जी वापरली जाते गंगा इंगोले आणि पृथ्वीराज यादव या जोडीच्या माध्यमातून. बॉल क्रमांक 2. स्विच इटचा फटका, निघाला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मोहर लागतीये सरळ 6 धावेंची. पृथ्वीराज यादव यांच्या बॅटमधून स्विचिटचा फटका खेळला. लगे तो आबाद नाही लगे तो बरबाद असा एक अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळेल आणि गोपीदादा प्रतिष्ठान या संघाचे संघमालक गोपीदादा सूर्यवंशी, त्याचबरोबर अतुल भालेकर असतील, अनिल जाधव यांना सर्वांना टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जाते. आमचे सतीश सन देखील त्यांचं मोलाचं मार्गदर्शन करण्यासाठी गोपीदादा प्रतिष्ठानला अगदी स्टेजवरून खाली गेलेत. अनुभव शेअर करण्यासाठी मात्र ते गोपीदादा प्रतिष्ठान टीमच्या डगआउटमध्ये दाखल झाले. यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक लगावलाय. पृथ्वीराज यादवच्या बॅटमधून एक धाव तर आले, दुसरी धाव अगदी घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावा आल्या. एका बाजूला आता टीम श्री स्वामी समर्थ AP स्पोर्ट्सला कमबॅक चांगलं करावं लागेल. आपण हा खेळाडू कक्ष पाहत आहोत. गोपी दादा प्रतिष्ठान या टीमचा आणि संघ मालक आणि त्यांचे सर्व सहकारी खेळाडू त्यांना दाखवण्याचा प्रयत्न tenniscricket.in ने केलेला आहे. परंतु मॅच मध्ये AP स्पोर्ट्सला प्रयत्नांची उंची ही वाढवावी लागेल. वेळेची अचूकता नव्हती. अंतर वर्तुळामध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते. स्वामी समर्थ स्पोर्ट AP स्पोर्ट आता कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय, कारण की धाबांची गती कमी करणं, एखादी विकेट मिळवणं हे सध्याच्या घडीला कठीण काम झालंय टीम स्वामी समर्थ AP स्पोर्ट या टीमला. जर या टीमने गुच्छामध्ये विकेट मिळवल्या, डॉट बॉलचा रेशो वाढवला तर हा संघ मॅच मध्ये येऊ शकतो. बॅटची कडा घेणारा बॉल फ्लाय स्लिपला अडवलाय. धाव कोणती मिळणार नाहीये. धावसंख्या जैसे थे, धावसंख्या 24 धावा, 0 गडी बाद. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती आज संपूर्ण प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. tenniscricket.in च्या माध्यमातून इथे दाखवले जातात, कारण की आज प्रेक्षकांची तुडुंब गर्दी सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळेल. श्री स्वामी समर्थ AP स्पोर्ट हा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. बॉलवर तयार. षटकातला शेवटचा बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. हा पहा शरीरापासून ठेवलेला दूर बॉल. 24 धावा आलेल्या आहेत. आता इथून पुढे विजयासाठी 18 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. 31.
यानंतर तुम्हाला 2 मिनिटांचा वेळ आहे, त्याच्यामध्ये आपण ब्रेक घ्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि ओव्हर नंबर 3 साठी आता टीम श्री स्वामी समर्थ आणि एपी स्पोर्ट्सच्या टीम कडून तेटलीचा गणेश भोसले ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करतील. भेदकता आहे, अचूकता आहे, आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. असं म्हणतात आयुष्याला लागलेली नजरी कष्टाने काढावी लागते आणि ते आता कष्ट घ्यावे लागतील, कारण संकट जीवनामध्ये येतात ना, त्यावेळेस चारी बाजूने येतात. त्या संकटांशी आज लढावं लागेल आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर आपण संकटांशी लढलो नाही ना, तर संकट आपल्याला संपवतील आणि आपण संकटांशी लढलो ना, तर एक दिवस आपण संकटांना संपवू. इथे पंचांगडे अपील केली आहे, पॅड वरती जाऊन बॉल आदळतोय, धाव कोणती मिळणार नाहीये, बॉल डॉट आलाय. पण गणेश भोसले यांचा पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळला गेलाय. एक युवा गोलंदाज सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अनेक युवा खेळाडू या मॅचमध्ये अगदी या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर चमकदार कामगिरी करत असताना गेली 2 दिवस आपण पाहिलंय. पृथ्वीराज यादव अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना गणेश भोसलेचा पहिला बॉल चांगला राहिला आहे. 24 धावा धावफलकावरती, 24 या आकड्यावरती धावसंख्या स्थिर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वेळेची अचूकता इथे साधता आलेली नाहीये. सिंगल धाव प्राप्त होईल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नॉन स्ट्रायकरला फेक केली आहे. बघता बघता इथे या बॉलच्या पाठीमागे चपळतेने चातुर्याने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत टीम गोपी दादा प्रतिष्ठान या टीमने. त्याचबरोबर सह्याद्री स्पोर्टचे ओनर सुनील धोंडे साहेबांचा देखील सूरज धोंडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. आज भोरचे केतन म्हात्रे या नावानं प्रसिद्ध असणारे सूरजदादा धोंडे यांचं पप्पू या नावाने प्रसिद्ध 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता बॉल क्रमांक 3 प्रगती पाहतोय. चांगली गोलंदाजी गणेश भोसले. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय बॉल टाकलाय गणेश भोसले. चांगली गोलंदाजी, बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. लेग बायची सिंगल धाव. आता पृथ्वीराज यादव यांना पूर्णपणे थांबवण्यामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गणेश भोसलेचं कौतुक करेन, कारण की जे पृथ्वीराज यादव सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आक्रमक फलंदाजी ज्यांची राहिली होती, या षटकामध्ये मात्र पूर्णपणे त्यांना शांत ठेवलं. 3 बॉलमध्ये 3च धावा खर्च केल्यात गोलंदाज गणेश भोसले यांनी. चांगली गोलंदाजी. हा संपूर्ण खेळाडू अक्ष तुम्ही पाहत आहात. सर्व प्रेक्षक वर्ग, आज बहुसंख्येने प्रेक्षक वर्ग ही क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी आलेला आहे. भूमिपुत्र मैदानापर्यंत सातारा प्रीमियर लीग. बॉलर पुन्हा तयार गणेश भोसले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक चांगला बॉल पुढे सोडलेला आहे. सिंगल मिळेल का? दुसरीचा प्रयत्न होईल का? तर हो. बघता बघता आणि ते 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होत आहेत. पण ते फेकी खराब आपल्याला पाहायला मिळते. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता. tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक या मैदानामध्ये येऊन सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेचा आनंद घेत असताना जे प्रेक्षक राजा या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेले, ते प्रेक्षकांचं संपूर्ण चित्रण या ठिकाणी tenniscricket.in च्या माध्यमातून दाखवलं जातंय. गत वर्षीचा इतिहास जर पाहिला तर अगदी हे पूर्णपणे मैदान प्रेक्षकांनी तुडुंब भरलं होतं अशी स्पर्धा. फुल टॉस बॉल, त्याला पाठवलंय लांब लचक टोले जंग, आकाशाला गवसनी घालणारा फटका, सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. नीले सर, नेक नाम बनाने के लिए सालों साल लगते, पर बदनाम होने के लिए एक पल काफी होता है. सुरुवातीचे 4 बॉल गणेश भोसलेसाठी चांगले राहिले, परंतु 5वा बॉल खराब हाताळला आणि त्याच्यावरती 6 धावांची मोहर. ओहो, भन्नाट वेग, यष्ट्यांचा वेध, फलंदाज क्लीन बोल्ड, मधली यष्टी वाकवली आहे. फलंदाज गंगाधर इंगोले माघारी. थँक्यू डीजे. अगदी मिडल एसटी उडवली आणि व्ही शेप मध्ये ती अगदी स्टंप या ठिकाणी उभी राहताना आपल्याला पाहायला मिळाले. गणेश भोसलेचं कौतुक करेन. या अगोदरच्या बॉलवरती ज्या फलंदाजाने षटकार ठोकला होता,
आणि शेवटच्या बॉलवरती त्यांना प्रत्युत्तर देत असताना गंगाधर इंगोले ऑल इंडिया आयकॉन गोपीदादा प्रतिष्ठान या टीमचे माघारी परतलेत. निश्चित इथे मोठा धक्का लागलेला आहे आणि पहिलं सुयश या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे टीम श्री स्वामी समर्थ एपी स्पोर्ट्सच्या टीमने. आज याच प्रकारची गोलंदाजांना करावी लागेल. विकेट काही जर गुच्छामध्ये मिळाल्या ना तर हाही संघ पुन्हा एकदा या मॅचमध्ये जोमाने कमबॅक करू शकतो. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 20. सामना बनवू शकतो, फक्त आज मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेसाठी कोल्ड्रिंक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे इवन हेल्थ केअर भारतामधील इन्शुरन्स कंपनी आहे जी 10 लाखाची OPD कव्हर देते, त्याचबरोबर IPD कव्हर सुद्धा देते. अधिक माहितीसाठी तुम्ही अजित बडे यांचे संपर्क साधू शकता आणि त्यांच्या वतीने पाणी आणि कोल्ड्रिंक सौजन्य या क्रिकेट स्पर्धेसाठी लाभलेला आहे. तोच फ्लेक्स या ठिकाणी tenniscricket.in या ठिकाणी दाखवलेला आहे. परंतु येणारे 12 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहे धावा. इथून पुढे 20 मॅच बनवू शकते महाराज. एका बाजूला टीम श्री स्वामी समर्थ एपी स्पोर्ट्सला भेदक मारा करावा लागेल. पण 12 बॉल 20 ची मॅच देखील बनवू शकते. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की पहिल्या दिवसाचा जर आपण खेळ पाहिला तर 12 बॉल 18 ची गरज असताना षटकार आला होता. 11 बॉल 12 ची गरज असताना सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता सुर्वे टायगर या टीमचा. या मैदानाचा इतिहास आहे, त्यामुळे इथून पुढे देखील मॅच बनवू शकते. 12 बॉल 20 ची गरज आहे. दोन्ही संघांना जिंकण्याच्या समसमान संधी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज या मॅचमध्ये ती संधी आहे, डू ऑर डायची मॅच आहे. जो संघ जिंकेल त्याला पुढचा सामना खेळायला मिळेल. त्यामुळे जे काय जीवनातलं सर्वोत्तम करायचं आहे ना ते आता इथून पुढच्या 2 ओव्हरमध्ये करावं लागेल. पाठीमागे काय झालं याचा विचार न करता शेवटच्या 2 ओव्हरमध्ये चांगला काय खेळ करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. येणारे 12 बॉल 20 धावांची गरज आहे. दर सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. आणि तो संघर्ष करायचा आहे. पाठीराख्यांच्या काळजाचा ठोका चुकत असेल, कारण सामना तसाच पाहायला मिळतोय. 12 बॉल 20 गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 4 साठी सूरज शिंदे यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. या ओव्हरमध्ये त्यांना आणलेलं आहे, परंतु बॅटिंगमध्ये नितीन पन्हाळे आणि पृथ्वीराज यादव. 12 बॉलच्या पाठीमागे 25 वरती बॅटिंग करतायत. ओव्हर नंबर 4 ला होते सुरुवात. हा पहिला बॉल ओव्हर नंबर 4 चा सूरज शिंदे घेऊन निघालेले आहेत कोपरखेरणे गाव एंडकडून. शपल लावून खेळण्याचा प्रयत्न, मनसुबे उधळून लावले. चांगला बॉल, डॉट आलाय. पण बॉलला थोडंसं बाहेर ठेवलं होतं. बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न पृथ्वीराज यादव यांचा फसलेला आहे आणि एक बॉल डॉट आलाय. आता फिल्डिंग करणाऱ्या श्री स्वामी समर्थ एपी स्पोर्ट या टीमला काय करायचं आहे तर डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवायचं आहे. एक डॉट बॉल श्री स्वामी समर्थ एपी स्पोर्टचा आत्मविश्वास आणि त्यांना पुढे लढण्याची ताकद देणारा आपल्याला पाहायला मिळेल. आडव्या बॅटचा टोला, बॉल निघाला मिड विकेट. सीमारेषेच्या पलीकडे बॉलने घेतले भरारी. पृथ्वीराज यादव यांचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याच्यावरती दर्जेदार फटका केलाय पृथ्वीराज यादव यांनी आणि सध्या संघाला गरज होती. हा षटकार मात्र कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या गोपीदादा प्रतिष्ठान या टीमचं प्रेशर कमी करणारा आपल्याला पाहायला मिळाला. पृथ्वीराज यादव चांगले खेळत आहेत, आघाडीला आले. 14 बॉलमध्ये आतापर्यंत 31 धावा त्यांनी केल्या. नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल नितीन पन्हाळे. गंगा इंगोले बाद झाल्यानंतर वाटलं होतं कुठेतरी प्रेशर निर्माण होईल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, परंतु पृथ्वीराज यादव यांच्याकडे देखील खुल्या गटातील अनेक स्पर्धेचा अनुभव आहे आणि तोच अनुभव पणाला लाभत असताना चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आता येणारे बॉल किती शिल्लक आहेत महाराज सर? 10 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. हे स्टंप आहेत. अगदी ज्या कलरची थीम या क्रिकेट स्पर्धेसाठी वापरलेली आहे ते बिस्लरी कलरची थीम आहे आणि
त्याच कलरचे स्टंप आणि त्या स्टंपवरती लिहिलेलं आहे सातारा प्रीमियर लीग असे स्टंप तुम्हाला पाहायला मिळत आहेत. म्हणजे ही आणखीन एक या स्पर्धेच्या माध्यमातून असणारी गोष्ट आपण पाहिलेली आहे. एकाच टीमचे स्टंप तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आता 10 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. 14 धावा गोलंदाजी मार्गवरतून पुन्हा एकदा सूरज शिंदे निघतील. चांगली गोलंदाजी करावी लागेल. हीच ती वेळ आहे जिथे मॅचला कलाटणी द्यायची आहे. आज स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. हाई बॉल ऑन साईडलाच खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत येत आहेत. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉलपर्यंत पोहोचतो आणि या प्रयत्नामध्ये आणखीन एका धावेचा प्रयत्न केलाय का तर हो, चपळतेने या 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. हे चातुर्य कामी आलंय. अगदी पृथ्वीराज यादव यांनी ही धाव तरी वेगाने कंप्लीट केली, परंतु धोक्याची घंटा कुठेतरी पृथ्वीराज यादवांच्या बाजूने होते. कारण की सुरुवातीला कॉल दिला, पुन्हा एकदा नितीन पनाळे पाठीमागे गेले आणि पुन्हा धाव घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. विकेट किपर राहुल शेट्टी थोडेसे फंबल झाल्याने त्याचाच फायदा पृथ्वीराज यादव यांनी घेत ही धाव मात्र पूर्ण केली गेली. आता 9 बॉल 12 ची गरज आहे या मैच मध्ये. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो प्रयत्न करावा लागेल श्री स्वामी समर्थ एपी स्पोर्ट्स या टीमला. सूरज शिंदे स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल चांगला टाकलेला आहे. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव येतोय. पण एक एक डॉट बॉल आता गरजेचं आहे. टीम श्री स्वामी समर्थ एपी स्पोर्ट या टीमला आणखी एक डॉट बॉल आला. आता समीकरण बदललं गेले. 12 धाबांची अजून देखील गरज आहे. येणारी 8 बॉलमध्ये 12 करायचे आहेत. पृथ्वीराज यादव या खेळाडूकडे क्षमता आहे. 2 विकेट जर आले ना तर ही मॅच अगदी लवकर फिनिश करण्याचा. यावेळेस फटका फसलाय. पृथ्वीराज यादवचा फटका फसलाय. राहुल शेट्टीच्या हातामध्ये बॉल पकडली जाते कॅच. ओके, अंपायर कॉल आहे. रेफरल केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे. प्रत्यक्षात आता या बॉलची उंची किती आहे तिसरे पंच पाणी करतील की हा जो बॉल टाकलेला आहे सूरज शिंदे यांनी तो कशा प्रकारे टाकलेला आहे. परंतु या बॉलच्या पाठीमागे मैदानाच्या आतमध्ये कॅच तर पकडलेली आहे. आता फक्त हा बॉल कशा रीतीने हाताळलेला आहे तिसरे पंच पाणी करतील. सातारा प्रीमियर लीग मध्ये रंगलेला आहे एक रोमांचक सामना. एका बाजूला श्री स्वामी समर्थ एपी स्पोर्ट्स हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला गोपी दादा प्रतिष्ठान हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि योग्य बॉल आहे आणि पृथ्वीराज यादव येथील माघारी. धक्का क्रमांक 2 टीम गोपी दादा प्रतिष्ठान या टीमला. गरज आहे. जिंदगी बनाने के लढना पडता आणि ही मॅच बनवण्यासाठी लढावं लागेल. आयुष्य ते नाही जे तुम्हाला मिळतं. आयुष्य ते आहे ज्याला तुम्ही बनवता. जिंदगी ओ नहीं जो तुम्हें मिलती है, जिंदगी ओ है जिसे तुम बनाते हो. आणि याही मॅचला आता दोन्ही संघ बनवतायत. येणारे बॉल शिल्लक आहेत. आता इथून पुढे 7 धावा बनवायच्या आहेत. 12 यापणे या स्पर्धेच्या माध्यमातून सातारा प्रीमियर लीग आणि ही स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर असं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत जॉईन होत आहे ज्यांनी रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्यांचा संघ पाहायला मिळाला. नवे नवे तर उपविजेते राहिले आणि सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांचा संघ आणि टेनिस क्रिकेट विश्वातील एक मातब्बर असं व्यक्तिमत्व बाळाशेठ महाबळे साहेब रायगडच्या रोहा तालुक्याच्या कोलाडचे व्यक्तिमत्व आणि कोलाड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे डॅशिंग अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. तटकरे परिवाराचे अगदी निकटवर्तीय या मी विनंती करेन बाळाशेठ महाबळे साहेब आपलं हार्दिक 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 असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आता 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 44 धावा धावफलकावरती येतात. शेवटचे आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी बनवायच्या आहेत. एका बाजूला धावा 11, एका बाजूला पाठलाग, दुसऱ्या बाजूला बचाव.
आता 6 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. इथून पुढे 11 रंगलेला एक रोमांचक सामना, तुंबड युद्ध दोन्ही संघांमध्ये. हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जो संघ जिंकेल ना यानंतरचा सामना खेळणार आहे, त्याच्यामुळे हा सामना जिंकावा लागेल. अंतिम षटकासाठी निर्णायक 6 बॉल टाकण्यासाठी टीम श्री स्वामी समर्थ एपी स्पोर्ट्स कोर्ट ऑल इंडिया आयकॉन राहुल शेट्टी. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, संपर्क नाही, बॉल डॉट आलाय. 5 बॉल 11ची गरज. पता ऑल इंडिया आयकॉन राहुल शेट्टी गोलंदाजीसाठी आलेत आणि 5 बॉल आता 11 धाबाची गरज. वाटलं होतं कुठेतरी सहजासहजी गोपीदादा प्रतिष्ठान हा सामना जिंकेल, परंतु क्रिकेटमध्ये संघर्ष नाही तर क्रिकेटला मजा नाही आहे, अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. असं म्हणतात संघर्षातून नव्याचा जन्म होतो. या मॅच मध्ये होईल का? खेळाडू येतात वेगाने, तत्परतेने, बॉलची फेकी नॉन सायकर एंडला. बघता बघता 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. समीकरण बदलतंय, तिसरीचाही प्रयत्न चालवलाय, परंतु इथे दोन्ही फलंदाज एकाच एंडला, एकाला आपल्या विकेटची तडजोड करावी लागेल. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 2. चांगला फटका खेळला होता. 2 धावा तिथे आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नितीन पनाळे यांनी केला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मयूर यांना माघारी परतावं लागलं जातं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता ऋतिक कदम रामेघरचे खेळाडू आहेत, यांना धाडलंय. आता 46 धाबा धावफलकावरती अजून देखील जिंकण्यासाठी 4 बॉलमध्ये 9 धाबांची गरज आहे. मॅच थोडीशी आता कठीण पेपर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गोपीदादा प्रतिष्ठान या टीमसाठी, कारण की महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी. 4 बॉल 9चा थरा. राहुल शेट्टी तयार. स्विच हिटचा फटका, मनसुबे उधळून लावलेत, बॉल डॉट आलाय की काय? तर हो, तसंच घडलंय. आता 3 बॉल 9 धावांची गरज. निलेश सर, आता ही मॅच स्वामी समर्थ एपी स्पोर्ट सहजासहजी सोडणार नाहीये. अगदी हा बॉल डॉट आल्यानंतर अनिल जाधव यांच्या डोक्यावर त्यांनी कॅप काढली, थोडस टेन्शन मध्ये आले. आता कमरेवरती हात आपल्याला पाहायला मिळत आहेत. पायांचा वापर केलेला आहे. पुढे आले पंचांकडे दाद मागितलेली आहे. पंचांची कोणती हालचाल नाहीये, परंतु रेफर केलंय. तिसऱ्या पंचांकडे बॅटिंग टीमने आता तिसरे पंच पाहणी करतील की हा बॉल कशा रीतीने हाताळलेला आहे. निर्णय पेंडिंग आहे. प्रत्यक्षात हा बॉल कशा रीतीने हाताळलेला आहे तिसरे पंच अमित गोलतकर सर या ठिकाणी पाहणी करतील. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आता हा बॉल पाहिला जाईल कशा रीतीने हाताळलेला आहे. ऑल इंडिया आयकॉन राहुल शेट्टी यांनी मॅच मध्ये रोमांचकता आहे. शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघ लढणार हे निश्चित आहे. पुन्हा पुन्हा हा बॉल दाखवला जाईल कारण दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण बॉल आहे. प्रत्येक धाव, प्रत्येक डॉट बॉल हा तितकाच महत्त्वाचा आहे या मॅच मध्ये, कारण दोन्ही संघांना जिंकणं हे बंधनकारक आहे. आता मॅच मध्ये हा वाईट बॉल आहे, त्यामुळे आता हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. आता समीकरण बदललंय. आता 3 बॉल 8ची गरज. स्ट्रायकर एंडला नितीन पन्हाळे, गोलंदाजी मार्ग वरतून राहुल शेट्टी यांच्यातलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 8चा थरार. महत्वपूर्ण बॉल. बॅटची कडा घेऊन फ्लाय स्लिपला खेळाडू, परंतु इथे या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळाली. आता 2 बॉल 7 धावांची गरज. आता निलेश सर, हे प्रेशर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आलेला आहे, कारण की 12 खेळाडू संदीप बिरामणे यांची आपण जर पाहिलं तर हृदयाची धडधड वाढवली. 2 बॉल 7. राहुल शेट्टी यांच्या गोलंदाजीचं कौतुक करेन. फलंदाजीमध्ये त्यांना चांगला जम बसवता आला नाहीये, परंतु गोलंदाजीमध्ये आतापर्यंत श्वास रोखून ठेवलाय प्रतिस्पर्धी टीमचा. 2 चेंडू 7 धावांची गरज. प्रहार केलाय एक्स्ट्रा कव्हरला. बॉल सीमारेषा पार. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. बॉल सीमारेषा पार. षटकार.
आता इथून पुढे एक बॉल एका धावेची गरज आहे. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. आतापर्यंत 2 सुपर ओव्हरचे सामने झालेले आहेत. आता प्रेक्षक म्हणत असतील तिसराही होऊ देत, परंतु तिसरा होईल का? राहुल शेट्टी तो महत्वपूर्ण बॉल हाताळतील, परंतु स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना रामेगरच्या ऋतिक कदमने षटकार मारलाय. एक बॉल एका धावेची गरज आहे. काय रंगलाय सामना मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकतोय. शेवटचा बॉल, एक बॉल एकची गरज. आणि हा एक बॉल वरती खेळलेला स्ट्रोक रामेगरचा ऋतिक कदम गोपी दादा प्रतिष्ठानला विजय मिळवून देतोय. चेक चेक. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन केसी फायटर्स कराड आणि गोपीदादा प्रतिष्ठान दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष देतोय. चला हँडशेक करा लवकरात लवकर आणि टॉस साठी रिपोर्टिंग करा. दोन्ही टीम कॅप्टन केसी फायटर्स कराड आणि गोपीदादा प्रतिष्ठान दोन्ही टीमचे कर्णधारांचं मी लक्ष वेधन. राजू कंक चला जॉईंट व्हा. आणि त्याच वेळेला मी लक्ष देतोय टीम कॅप्टन गोपीदादा प्रतिष्ठान. चला पृथ्वीराज यादव चला जॉईंट व्हा. नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. महत्वाचा सामना ही आपण टॉस कडे लक्ष देतो आहोत. नाणेफेकीचा कौल करण्यात येईल आणि ऑफिशियल्स जॉईंट होतील या टॉस साठी. आपण दोन्ही टीम कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. केसीए फायटर्स कराड आणि गोपीदादा प्रतिष्ठान महत्व